हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं कल्पना रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर। कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आलू मटारची एकदम चमचमीत अशी भाजी। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवीन व्हिडिओ पाहता येतील। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आलू मटारची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरे मोहरी चांगलं फुलू द्यायचं आहे। जिरे मोहरी फुलल्यानंतर आपल्याला इथे खडे मसाले टाकायचे आहेत। तर मी इथे 2 तमालपत्र, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 मिरे आणि 1 चक्री फूल घेतला आहे। आता आपल्याला हे खडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आहे। यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकून घेतला आहे आणि मस्त आता आपल्याला ही कांद्याची प्युरी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या पद्धतीने एकदा आलू मटारची भाजी केली तर नक्कीच तुमच्या घरातील नक्कीच आवडीने खातील अशी ही चमचमीत आलू मटारची भाजी आहे। तर नक्की तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता इथे आपला कांदा ब्राऊन कलरचा झाला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। तर मी इथे 2 टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत। तर आता आपल्याला ही प्युरीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आता आपल्याला ही प्युरी भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपली ही प्युरी भाजून झाली आहे आणि थोडंसं तेल पण सुटलं आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथे आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत। मसाले ॲड करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत। तरी मसाल्यामध्ये आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि इथे मी थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतली आहे। आणि आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत। बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या भाजीचा कलर एकदम मस्त येतो। तुमच्याकडे जर बेडगी मिरची पावडर नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल। आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांनी मस्त असं तेल सोडलं आहे। तर आणखी आपण अर्धा मिनिट झाकण ठेवून हा मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांनी छान असं तेल सोडलं आहे। आणखी एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये मटर टाकायचं आहे। तर मी इथे फ्रेश मटार घेतले आहेत अर्धी वाटी। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला हे मटार या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपलं 1 मिनिट झालं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी अशा पद्धतीने बटाटा साल काढून कट करून घेतला आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला मटार आणि बटाटा असाच मसाल्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता हा 2 मिनिट मटार आणि बटाटा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। तर इथे आता आपला 2 मिनिट झाला आहे। तर आपला मटार आणि बटाटा 50% शिजला आहे। तर आणखी आपल्याला 50% हा मटार शिजून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर मी इथे मिक्सरचं भांडं सोडून गरम पाणी घेतलं आहे। तर तुम्हाला कितपत भाजी घट्ट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। तर इथे मी आणखी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। तर इथे मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला राहिलेला आलू आणि मटार शिजून घ्यायचं आहे। तर आता आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर इथे आता आपला 2 ते 3 मिनिट झाला आहे। तर इथे आपण चेक करून पाहूयात आपला मटार आणि आलू शिजला आहे का। इथे आपण सुरीच्या साहाय्याने बटाटा चेक करून पाहणार आहोत बटाटा शिजला आहे का। तर मी इथे आता सुरीच्या साहाय्याने हा बटाटा व्यवस्थित शिजला आहे का ते पाहते।
तर इथे तुम्ही बघू शकता आपला बटाटा हा मस्त असा शिजला आहे. तर इथे आता आपली आलू आणि मटारची भाजी एकदम मस्त चमचमीत अशी तयार झाली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. खूप सुंदर आणि टेस्टी अशी ही आलू मटारची भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला यामध्ये कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपली ही आलू मटारची भाजी एकदम मस्त टेस्टी तयार झाली आहे आणि मस्त असा सुगंधसुद्धा सुटला आहे. तुम्ही ही बटाटा आणि मटारची भाजी पुरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. एकदम टेस्टी लागते. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.